हम दोनों ही रहेंगे। मी खूप दिवसानंतर ऑटोमध्ये बसली आहे मी, कारण मला खूप जास्त आवडतं बसायला. पण तिकडे दादर साईडला मला रिक्षा नाही भेटत आणि मला रिक्षामध्ये फिरायला खूप जास्त आवडतं. आणि आता आम्ही सनसेट बघायला निघालो आहे. हे माझे फ्रेंड्स ते काहीतरी वेगळं सुरू आहे त्यांचं. आणि निघाली आहे मी, पण सनसेट भेटणार की नाही हे नाही माहिती. पण मला रिक्षामध्ये फिरायला खूप जास्त मज्जा येते. खूप जास्त दिवसानंतर बसली आहे मी. तर भेटूया आता सनसेट भेटतो की नाही. चालला जातो. हम तुम्हें देंगे, आगे दूसरा बात नहीं करनी। हाँ बहुत अच्छी बात बोली आपने। हाँ, किसी के 5 दिन हम तो शादी किए तो हाँ। हम तो कभी अपनी बीवी से कभी पूछे ही नहीं तेरा पीछे क्या हुआ था क्या नहीं। भाई साहब बस सही है, बस अपने जमाने की लड़की 60 साल गुजर गए, कभी हमारा झगड़ा भी नहीं हुआ। हम क्यों पूछे? उसे मायके जाना है जाओ, हाँ जहाँ जाना है जाओ, जो पर खाना ये है। आजकल के लड़के नहीं समझते ना। और ज्यादा होशियार चंद बनते हैं इसीलिए तो ब्रेकअप होता है। वही सही बात बोली हाँ, वो आपने। ब्रेकअप ऐसे नहीं होता है, ज्यादा स्मार्ट बनने की कोशिश में ब्रेकअप होता है। नहीं, तो मेरे विषय में मत पूछो, मैं तुम्हारे विषय। आज से नई जिंदगी की शुरुआत। बरोबर बोला अंकल अंदर आपने। जाती का क्या करे अगर वाह यार। मारवाड़ी ये है। नहीं, कुछ भी हो उससे मतलब इंसान है ना, आपको मेरे से प्यार है ठीक है, आज से आप हमारे लिए हम तुम्हारे लिए, बस इतना ही मतलब है। गाईस, काकांनी रिक्षावाल्या काकांनी इतक्या छान छान गोष्टी शिकवलेल्या आज. म्हणजे ऐकून ना तरी म्हणजे खरंच की ब्रेकअप रिलेशनशिप या गोष्टी एवढ्या नॉर्मल झालेल्या आहे ना आता. आधीसारखं काहीच नाही आहे. त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं की आज 60 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला, की त्यांनी विचारलं नाही की तुझा पास्ट काय आहे, नाही तर आताच तुझा पास्ट काय आहे. म्हणजे आपण त्याच गोष्टी जगत असतो. त्या गोष्टी सोडा, लाईफ आहे यार, जगा. कोणाच्या पास्टला ऐकून तुम्ही त्यांना जज करू नका. पास्ट प्रत्येकाचा असतो, तुमचा आहे, माझा आहे, किंवा म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आहे किंवा आपला आहे, असं नाही. तर लाईफ आहे, जगा. या सगळ्या गोष्टी घेऊन आपण किती दिवस राहणार आहे. खूप छान वाटलं काकांसोबत बोलून. काकांच्या गोष्टी ऐकून मी तर शांतच बसली आहे. खरंच यार, विचार करा, तुम्ही जर रिलेशनमध्ये असणार ना तर खूप हॅप्पी राहा. तुम्हाला काय अजून लाईफमध्ये चांगलं करता येणार तर अजून चांगलं करा. आणि खूप छान वाटलं मला. अंकल, आपके टाइम पे भी ये रहता था क्या, ब्रेकअप रिलेशनशिप, ये सब ब्रेकअप कर? हम लोग दुल्हन को देखते ही नहीं थे तो ब्रेकअप कैसे होएगा? हाँ वो भी बात है. वो उसका शक्ल तो हम सिर्फ सुहागरात को ही देखते थे, उसके पहले नहीं देखे. हमारे पिताजी देखे, खाली मेरे पिताजी देखे ना. मेरी माँ देखती तो मैं नहीं मंजूर करता. मेरा बाप देख के आया था. मेरा बाप को एक्सपीरियंस वाला देते बुढ़े लोग, तो मेरे पिताजी ने देखा तो मैंने मंजूर कर लिया. जब शादी हो गई, दुल्हन घर पे आ गई, तो मैं तीसरे दिन अपनी औरत की शक्ल देखा. बाप रे. तो ब्रेकअप कैसे होगा? ऐसा डर नहीं रहता था क्या कि किस लड़की से मेरी शादी होगी, ऐसा कुछ? ऐसा कुछ नहीं. माँ बाप बहुत कुछ सोच समझ के डिसीजन लेते हैं. हाँ वो भी है. आजकल क्या है, माँ बाप के पहले लड़के लोग ही डिसीजन लेने लगते हैं. अभी जस्ट बात बता रहा हूँ, मेरे लड़के का ब्रेकअप हो गया. अच्छा. सुनो, हाँ हाँ. अब उसको मैंने बोला था ना तू शादी करेगा. अच्छा लगा आपसे बात करके. नमस्कार. क्लियर कर. हाँ, मैंने ज़्यादा वो टेंशन हेडेक नहीं लेते. नहीं. ऐसं मी आली आज जुहू बीचला. संडे म्हणून खूप जास्त गर्दी आहे. हो, मी आली आज जुहू बीचला. आज संडे म्हणून खूप जास्त गर्दी आहे. भाई किती मस्त वाटतं. मला तर कळत नाहीये पूर्ण मुंबई बीचला आली आहे की काय, की भाई किती गर्दी आहे आज. इकडे मागे बघू शकता किती जास्त गर्दी आहे. मला असं वाटतं की पूर्ण मुंबई बीचला आली आहे की काय असं म्हणून. हे मागे बघू शकता तुम्ही किती जास्त गर्दी आहे. एवढ्या गर्दीमध्ये भाई असं वाटतं सगळ्यांना घरून हाकलून दिला आणि सगळे लोक इथे
गाव बसाने आ गए वो वाला सीन हो गया है असं वाटतं मला. नाहीतर मग पूर्ण मुंबईच इथे आली असं वाटतं. इतकी जास्त गर्दी बीचला. बघू आता काही प्लॅन आहे आमचा पुढचा. भाई तुम्ही जुहू बीचला येण्याचा प्लॅन करत असणार तर अजिबात येऊ नका, कारण इतकी गर्दी आहे आता या ठिकाणी. काय माहिती आज संडे आहे म्हणून आहे की काय मला कळत नाही आहे, पण खूप जास्त गर्दी आहे. तर अजिबात प्लॅन करू नका तुमचा प्लॅन असेल. आणि खूप घाण केली आहे इकडं सगळ्यांनी, म्हणजे खूप जास्त कचरा जमा झालेला आहे. तर तुम्ही जुहू बीचला येण्याचा प्लॅन करत असणार तर अजिबात येऊ नका काही दिवस. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते आहे मी, किती घाण आहे, किती गर्दी आहे या ठिकाणी. ते किती गर्दी आहे, किती घाण आहे. आणि त्या साईडला पण या साईडला पण, म्हणजे पूर्ण साईडला एकदम कचरा आहे. आणि हे बघा खूप गर्दी आहे. गंभीर नाही आज, खूप फिरणं झालं मुंबई वगैरे. आता फायनली आम्ही जेवणाला आलो आहे माझ्या फ्रेंड्सपणासोबत, माझी टीम. आणि जेवण करून मग निघणार. आता थोडं चांगलं वाटतं एवढं बसून. आणि हो, मी जे तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर जुहू बीचला येण्याचा प्लॅन करत असणार मुंबईला तर अजिबात येऊ नका, कारण इतका कचरा आहे तिकडे, इतकी गर्दी आहे. येऊ नका अजून तरी, कारण आम्ही येऊन पछतावतो आहे. म्हणजे अजिबात ठीक वाटलं नाही इथं येऊन. आम्ही आता जेवणाला आलो आहे. आता जेवण करू, थोडं चांगलं वाटेल. खूप दे. हॅलो, तर मी आता आहे अंधेरी स्टेशनला. तर चालली आहे परत हॉस्टेलला. आजचा दिवस खूप चांगला पण गेला आहे, खूप दमलेली आहे. आता मी हॉस्टेलला जाते. 11 वाजल्या, म्हणजे लेट झाला आहे मला आज. पण एक गोष्ट खरंच सांगू शकते मी की मुंबई ना खूप सेफ आहे. हा, तर मी बोलत होती की मुंबई सिटी सेफ आहे. खरंच मला ना काही महिने झाले इथे शिफ्ट होऊन, आणि मी आधीपासूनच म्हणते की मुंबईला रात्री पण फिरा तुम्ही जा, तर मुंबई खूप सेफ आहे मुलींसाठी, म्हणजे खूपच जास्त. मुलांसाठी पण बाकी आपल्यावर असतात काही गोष्टी. आणि आता आज पण लेट झाले नसते मला, तर मला ना एक गोष्ट आठवली. ते कधीतरी मी लहान होती ना, माझं एक स्वप्न असायचं की मी मुंबईला असणार, मुंबईला शिक्षण करणार, मुंबईला शिफ्ट होणार. हे माझं स्वप्न होतं. रात्र दिवस मी इतकी फिरू शकते असं म्हणून. आणि ते आज स्वप्न माझं पूर्ण झालं की मी आज मुंबईला शिफ्ट झालेली आहे, तुला राहते आहे, इथं फिरते आहे, ते काम करते. म्हणून बोलते, मला सगळ्या मुलींना बोलतं की ते बघा, नक्कीच पूर्ण होतं. कारण ना हे माझं ड्रीम होतं, रात्री फिरणे किंवा मग छोट्या छोट्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी त्या आज पूर्ण होताना मी जेव्हा बघते ना, मला छान वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं. मला स्वतःवर ट्रस्ट आहे, मी स्ट्रॉंग आहे तेवढे. मस्त वाटतं मला. फायनली पोहोचली हॉस्टेलला. खूप दिवस खूपच वेगळा गेला.